नमस्कार मित्रांनो, मी यश ज्ञानेश्वर सोनवणे तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनल श्री रेणुका माऊलीवर स्वागत आहे। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण महाराष्ट्राच्या एक महत्त्वाच्या सणाबद्दल बोलणार आहोत, गुढीपाडवा। हा सण का साजरा केला जातो, गुढी उभारण्याचे महत्त्व काय आणि यामागील ऐतिहासिक तसेच वैज्ञानिक कारणे कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत। तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला हा सण साजरा केला जातो। मित्रांनो, फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो। जसे की उत्तर भारतात चैत्र नवरात्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये उगादी, तर काश्मीरमध्ये नवरेह म्हणतात। गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व। मित्रांनो, गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा आहेत। जसे की भगवान श्रीरामाचा विजय, रावणाचा पराभव करून अयोध्येत परतल्यानंतर लोकांनी आनंदात गुढी उभारली असे मानले जाते। शालिवाहन राजाची स्थापना। सम्राट शालिवाहनाने शत्रूंवर विजय मिळवून आपले राज्य स्थापन केले आणि त्याच्या नावाने शालिवाहन शक सुरू झाले, जे आजही आपल्या पंचांगात वापरले जाते। ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती। मान्यता आहे की याच दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली। का मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी आधी माहीत होत्या का? कमेंटमध्ये सांगा। गुढी उभारण्याचे महत्त्व। गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि चांगल्या गोष्टींचे स्वागत। पण गुढी उभारताना नेमके काय काय लागते चला पाहूया। बांबूची काठी ही उंची आणि ताकदीचे प्रतीक आहे। पिवळ्या किंवा लाल रंगाचा कापड मांगल्य आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते। सोन्याचा किंवा तांब्याचा किंवा पितळेचा कलश समृद्धी आणि भरभराटीचा प्रतीक। आंब्याची पाने आणि फुलांचा हार नवीन जीवन आणि चैतन्य दर्शवणारा। साखरेच्या गाठीचा हार गोडवा आणि आनंदाचे प्रतीक। मित्रांनो, तुम्ही ही घरी गुढी उभारताना हो असेल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहा। गुढीपाडव्याच्या परंपरा। गुढीपाडवा फक्त गुढी उभारण्यापुरतं नाही तर या दिवशी अनेक परंपरा पाळल्या जातात। सकाळी गुढीची पूजा केली जाते। कडुलिंबाचे पाने आणि गूळ खाल्ले जाते, कारण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। नवीन कपडे घालून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते। श्रीखंड पुरीसारख्या गोड पदार्थांचा आनंद घेतला जातो। तर मित्रांनो, गुढीपाडवा हा नवीन संकल्प, नवा जोश आणि सकारात्मकतेचा सण आहे। तुम्ही हा सण कसा साजरा करता कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।